सासू सुनेची बारव. नागनाथ मंदिराच्या आग्नेय कोण्यामध्ये असणारं कुंड, ज्याला आपल्या पंचकृषीमध्ये सासू सुनेची बारव असं म्हणतात. खऱ्या अर्थानं या बारवाचं नाव नागतीर्थ आणि ऋणमोचन तीर्थ असं या कुंडाचं नाव आहे. नामश्रेष्ठ नागराज पाताळातून येथे आला, कारण त्याचे सिंहासन मायावी महासर्परूपी भीमासुराने बळकावले. त्या दुःखातून त्याने नागनाथ मंदिराच्या आग्नेय कोणास येऊन तेथे त्याने महातप केले. स्नानादी कार्य करण्यासाठी स्वच्छ जलाची मोठी विहीर खोदावी व तेथे त्रिकाळ स्नान करून आपल्या अनुयायासह त्याने नागनाथाचे महातप केले. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान श्री नागनाथ प्रकट झाले व त्याला वर मागण्यास सांगितले. नागराजाने प्रभू श्री नागनाथास सर्व हकीकत सांगितले. तेव्हा प्रभू श्री नागनाथांनी त्याला सांगितले की आजपासून 6 दिवसांनी तू शाश्वत सिद्धी मिळवून तू पुत्र पौत्रासह सुखाने राहशील. भीमासुराशी लढून त्यास सिंहाप्रमाणे ठार करशील व तुझे राज्य मिळवशील. तू आता पाताळात सुखाने जा. हे माझे नागेशाचे स्थान नागनाथ नामाने प्रसिद्ध होऊन ही विहीर श्री नागनाथ तीर्थ या नावाने प्रसिद्ध पावेल. नागनाथ तीर्थाच्याच ईशान्य कोणावरती ऋणमोचन तीर्थ आहे. देव, ऋषी, पितृ व मानव यांच्या ऋणातून मुक्त करणारे हे तीर्थ आहे, म्हणून येथील स्नानाचे विशेष महत्त्व आहे. एकदा मांडव्य नावाचे ऋषी येथे आले. त्यांनी नागतीर्थावर देव पितरांच्या उद्देशाने महातप केले. नागतीर्थातच ईशान्य कोणी त्यांनी स्वतंत्र खोदून एक कुंड निर्मिती केली. त्रिकाल स्नान, संध्यादी तप करून ते सर्वतोपरी ऋणमुक्त झाले. म्हणूनच या कुंडाला, या विहिरीला ऋणमोचन तीर्थ असं नाव पडलं.